ह्याने दिलेल्या मनातला अवकाश याच्यातली शिशिर हे पाठ घेतलेलं आहे निवडलं आहे. सगळे ऋतू त्याच्या क्रमाने एकामागून एक वर्षानुवर्षे येत राहतात. हा निसर्गाचा नियम नव्हे का? तसेच ती येतात आणि जातात आहे. पण वसंत वाट पळत पळत निघून गेल्यासारखा वाटतो आणि शिशिर मात्र रेंगाळत संत गतीने जात असतो. आपल्या आठवणीने मागे ठेवत ठेवत पुन्हा परतल्यासारख्या फसव्या चालीने पुढे सरतो. उतरत्या आयुष्याचा हा सोबती त्याचा आपल्याला आणि आपला त्यालाही जणू आधार. मग एक एक पान गळावया लागलं तर आपल्यालाच तेवढे रडू काय यायला लागावं की गळणारी ती एक एक पानं हे त्या शिशिराचे देखील अश्रूच असतात. आम्ही गळून उडून जातो ते वसंताला वाट मोकळी करून देण्यासाठी. आपल्या भाडी जे लिहिलं गेलंय त्या दिशेने त्याच मार्गाने जाणं हाच आपला धर्म नव्हे का? प्राणीसृष्टीची पूर्वची वनस्पती सृष्टी तिची शिशिरातील ती पतझडं हेच पालोपाल वर्षानुवर्षे गात आले आहे. आपण माणसांचं त्या दिशेला कान देण्यात कमी पडतो. मला वाटतं मर्ढेकरांनी आपल्या कवितेत त्या शिशिराची मनापासून दखल घेतली. आपल्याला हे कळत नव्हतं असं नाही, पण मर्ढेकरांनी मात्र डोळे भरून निसर्गाच्या त्या टप्प्याकडे पाहिलं. त्याला शब्दांच्या फुलांचा हार पाहिला आणि आपल्यासाठी कवितांची पाने मागे ठेवून ते त्या निसर्गातच विलीन झाले. हेच माणसाचं नैसर्गिक चिरंजीवित्व. माणूस हाही निसर्गाच्या ऋतुचक्राचा कणच भागच नव्हे का? किती गोड महितली म्हणत स्वतः मर्ढेकर जेव्हा त्या भूमातेच्या कुशीत शिरले तेव्हा फुलली असले तुझ्या परी बागेतली बकुला उरली हे त्यांनी कुणाच्या कानात सांगितले की तू दरवेळी वेगवेगळी असू शकते. बाकीचं सगळं या शिशिरातही तसंच आहे. झाडे निर्झर बसा बासरी वाजवतोच आहे. त्या सुरात बागडायला छोटी छोटी कापसासारखी सुकोमल पाखरे त्या दिशेने झोपावत आहे. आतापर्यंत ती ह्याच पानांच्या कुशीत निश्चिंत विसावली होती, पण हा शिशिर परत आला आणि त्या पाखरांच्या तो आसराच कोमेजला. झाडीला कापरे भरले आणि स्वतःचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी साऱ्या प्राणीमात्रांची धावपळ सुरू झाली. विश्वाने धरेच्या पोटात पाठीपुढे रोवून उभी असलेली झाडे आणि त्याच धरेच्या आधारावर संसार थाटणारी माणसे यांना मात्र हा शिशिर वेठीला धरतो. दरवेळी हा येतो तेव्हा तसाच वागतो. झाडावर फुललेली लुसलुशीत पालवी जरा वयात आली आणि पान होऊन फडफडायला लागली की कान टवकारून तो प्रवासाच्या तयारीला लागतो. त्याच्या प्रस्थानाची चाहूल लागताच पानांचं तारुण्य झपाट्याने कोमेजायला लागतं. जगण्यातला रस संपतो आणि पतझडीची भैरवी सुरू होते. शब्दांविना आणि सुरांविना ही भैरवी मर्ढेकरांच्या मनाच्या ताऱ्यांमधून हळूवार हुंकारत असावी हे मर्ढेकर वाचताना जाणवले. पण इतक्या स्पष्टपणे त्यांनी त्या भावना कविताबद्ध केल्या. याचा अर्थ ते आता शंकामुक्त झाले होते. आता वाट पाहण्यात उगाच अशा बाळगण्यात डोळे भरण्यात अर्थच नाही. हा शिशिर समोर येऊन ठाम उभाच राहिला आहे. त्याच्याशी सामना करण्याची ताकद आपल्यात नाही. तसा कोणाशी सामना करण्याचा पवित्रा आपण कधी घेतला नाही. अधूनमधून आपल्या हृदयात कालव होत राहिले. प्रेमाचे झुले फुटत राहिले, पण त्या कशाचाच बलवंत प्रवाह कधी होऊ शकला नाही. जगण्यातला उत्साह कमी कमी होत गेला. इतकंच आणि एके दिवशी त्या शिशिराची चाहूल लागतात यावेळी आलेल्या या शिशिराच्या प्रस्थानाच्या वेळी त्यांचंच बोट धरून ते निसर्गात सामावले. हतबल मानव अशा वेळी काही करू शकत नाही. निसर्ग शक्तीपुढे मान झुकवून स्तब्ध होतो. हळूहळू आपल्या जवळच्यांनाही विसरत जातो. या बाळ सीताराम मर्ढेकरांनाही लोक असे केव्हाच विसरले असते, पण त्यांच्या अगदी वेगळ्या धर्तीच्या कवितांनी विशेषतः शिशिरतूच्या पुनरागमे एक एक पान गळावया का लागतं, मजे येते नकडे उगाच रडावया. ह्या उद्गारांनी माझ्या मनात अमर झालेले मर्ढेकर प्रत्येक शिशिर ऋतूबरोबर मला तरी आठवत
डोळ्यांसमोर येतात आणि आम्ही एकमेकांना हॅलो म्हणतो. अधूनमधून अशा ज्या आठवणी येतात त्या खऱ्या आठवणीच असतात की आपल्या नुसत्या कल्पना. कदाचित कल्पना याही पूर्वजन्मी आठवणही असू शकते. आता हेच बघा ना, तू चालत होतास, मीही चालत होतो, कधी एकटे कधी जोडीने. तुझी वाट वेगळी, माझी वेगळी, दोघांची मिळून होती तीही एक तिसरीच. आज या उंच टेकडीवरच्या जुन्या पुराण्या भग्न मंदिरापाशी येऊन थांबल्यावर मागे वळून पाहताना मला या तिन्ही वाटा स्पष्ट दिसतायत. तुझी छान पडलेली वाट किती सुंदर दिसते. त्यावर तुझ्या पाऊलखुणा स्पष्ट उमटल्या आहेत, कधी चालणाऱ्या पायांच्या तर कधी धावणाऱ्या, तर क्वचित क्षणभर विश्रांती घेणाऱ्या. तू हसत चालत राहिलास आपल्याच नादात. शेवटी तुझे पावलं थकली असतीलच का? माझ्या डोळ्यांना आताच्या जवळ काही दिसत नाही. तुम्ही या भग्न